यानंतर पुढची महत्त्वाची राजकीय घडामोड आहे ती राजधानी दिल्लीतून आज संध्याकाळी दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची तातडीची बैठक होतीये। या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दुपारी 1 वाजताच दिल्लीला रवाना झालेत। बैठकीला महाराष्ट्रातले 7 प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 7 नेते उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत लोकसभेत महाराष्ट्रात झालेला भाजपचा पराभव, फडणवीसांच्या मंत्रिपदावरून बाजूला होण्याच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या दिल्लीच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। बैठकीला महाराष्ट्रातले 7 प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। तसंच भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप नेते आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे देखील दिल्लीतल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। आजच्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रात लोकसभेदरम्यान भाजपचा जो पराभव झाला त्यावर चर्चा होऊ शकते। लोकसभा निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदावरून दूर होण्याची भूमिका घेतली, मात्र त्यावेळी त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता आणि त्यामुळे आता त्यांच्या मंत्रिपदाबाबत नेमकं काय ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसंच राज्य मंत्रिमंडळातल्या फेरबदलाची चर्चा देखील आजच्या भाजपच्या या महत्त्वाच्या बैठकीत होऊ शकते। राज्यातल्या नेतृत्व बदलाबाबत सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, दिल्लीमध्ये आज भाजपची ही महत्त्वाची बैठक आहे, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीनं, कारण महाराष्ट्रात भाजपचा झालेला पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची मंत्रिपदावरून दूर होण्याची भूमिका हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर यात चर्चा होऊ शकते। नेमकं काय ठरतंय याकडे लक्ष असेल। काय अधिक माहिती मिळते या बैठकीबाबत? हेमाली, आपण जर या सगळ्या बैठकांसंदर्भात बघितलं तर महाराष्ट्रातील कोर कमिटीच्या सदस्यांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत ही बैठक पार पडते। अमित शहा, त्यासोबतच JP नड्डा, धर्मेंद्र प्रधान, BL संतोष आदी महत्त्वाचे केंद्रीय स्तरावरचे पदाधिकारी, संघटनेतले आणि नेते ही बैठक घेणार आहे। आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं यश का मिळालं नाही याची कारणमीमांसा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। दुसरं महत्त्वाचं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात आपण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते, या निकालाची जबाबदारी स्वीकारत भाजपाचे ज्येष्ठ नेते त्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील एकूणच आपण जर बघितलं तर लव जिहादचा, वोट जिहाद सारखे प्रश्न असतील आणि महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुका नेमक्या कुणाच्या नेतृत्वात लढल्या जाव्या याबाबतची महत्त्वाची चर्चा आजच्या बैठकीमध्ये आपल्याला पार पडतानाचं बघायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे का याबाबत देखील चर्चा आणि याबाबत देखील माहिती दिल्लीतील वरिष्ठ हे राज्यातील नेत्यांकडनं घेतील आणि कुठल्या गोष्टींवर विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं भर देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला येत्या विधानसभेमध्ये लोकसभेत झालेला पराभव हा भरून काढता येईल याबाबतची चर्चा केली जाईल आणि काही महत्त्वाचे निर्णय राज्याच्या भाजपाच्या संघटनेच्या दृष्टीनं करण्यात येतील। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा दिलेला राजीनामा आज भाजपच्या या बैठकीमध्ये वरिष्ठ स्वीकारतात का? देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनामा स्वीकारून काही महत्त्वाची वेगळी संघटनात्मक जबाबदारी दिली जाते का? किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुका राज्यात लढल्या गेल्या होत्या, मात्र आता मराठा आरक्षण हे एक महत्त्वाचं फॅक्टर होतं, त्यामुळं मराठा कुठल्या नेत्याचा चेहरा आता भाजपा पुढे करू पाहतंय का? भाजपाचे केंद्रीय जे नेते आहेत हे पुढे करू पाहतं का, जेणेकरून मराठा समाजाची नाराजी कशी दूर करता येईल आणि जो चेहरा मराठा समाजाला अपील होईल असा कुठल्या चेहऱ्याच्या नेतृत्वात येत्या विधानसभा भाजपाला लढणं हे सोपं जाईल का याची देखील चाचपणी आजच्या बैठकीमध्ये केली जाणार आहे। हेमाली, नक्कीच जर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला गेला तर राज्यात आता सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे सुद्धा वाहत आहेत, त्याबाबत काय अधिक चर्चा होऊ शकते का? काही बदल होऊ शकतात का? याबद्दल काय माहिती मिळते?
नक्कीच हेमाली, आपण जर बघितलं तर काल मध्यरात्री उशिरापर्यंत या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. अजित पवार देखील या बैठकीला होते आणि यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. एकूण आपण जर बघितलं तर ज्यावेळी महाराष्ट्र राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार असो, कुठल्या गटाला सामावून घेणं असो, या सगळ्याला हिरवा कंदील जो मिळालेला आहे तो भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं हिरवा कंदील मिळाला असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळं दिल्लीला जाण्यापूर्वी आज दिल्लीला जाण्यापूर्वी काल मध्यरात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं असंही सांगितलं जातं की आमदारामधली जी अस्वस्थता आहे ती जरी कमी करायची असेल तर मंत्रिमंडळाचा खोळंबलेला विस्तार हे देखील करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अनेक जण प्रयत्नशील देखील आहेत. त्यामुळं येत्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं गृहीत धरलं जातं आणि त्याचसाठी काल रात्री चर्चा झाली आणि या चर्चेचा नेमकं मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली याचा आढावा देखील देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या नेत्यांसमोर ठरतील आणि त्याची परिणिती देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या रूपाने येत्या काळात आपल्याला बघायला मिळेल. मात्र विस्तार करताना विभागीय त्यासोबतच जातीय समीकरणं हे देखील भाजपा पक्षश्रेष्ठींकडनं लक्षात घेतले जातील आणि त्यानुसारच मंत्रिपदी वर्णी काही आमदारांची लागू शकते अशी शक्यता देखील आहे. कारण आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी भाजपाला महायुतीला हवं तसं यश मिळू शकलं नाही. त्यामुळं आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं या सगळ्या याचा अगदी मायन्युटली अभ्यास केला जाईल आणि नेमकं जातीय समीकरण त्यासोबतच विभागीय समतोल हे सगळं राखत पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर भाजपाला फटका बसला. विदर्भात काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या, भाजपाला विदर्भातल्या बहुतांश जागा राखता आल्या नाही. त्यामुळे या अनुषंगाने देखील चर्चा केली जाईल. एकूणच काय तर लोकसभा निवडणुकींच्या ज्या काही निकाल आहे त्याचा उहापोह आणि येत्या विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी या सगळ्या बैठकीत केली जाणार. त्यासाठी आवश्यक ते बदल करण्याच्या तयारीत भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आहे. काही कठोर भूमिका देखील घेतल्या जाईल आणि महाराष्ट्रातील भाजप संघटनामध्ये काही बदल देखील करण्यासंदर्भात काय कठोर भूमिका असतील, काही धक्कातंत्र वापरलं जात आहे का, विधानसभेच्या दृष्टीने नेमका भाजप काय विचार करणार आहे, नेतृत्व बदल होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर अर्थातच आजच्या या बैठकीमध्ये सापडण्याची शक्यता आहे. धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.